नमस्कार. येस, आपल्याला कसं वाटलं सर ओमकार रिसॉर्ट? ओंकार रिसॉर्टचा तर मी फॉलोअर गेले 3 वर्षापासून फॉलोअर आहे, पण यायचा योग झाला नव्हता. येस सर. काल अचानक ठरलं आणि मकरंद साहेबांना फोन केला. येस येस. सकाळी 8 वाजता मी त्यांच्याशी चौकशी केली तर हो. अवेलेबल होतं. बरं. पण त्यांचं एवढं होतं की त्यांनी समोरून मला विचारलं की 2च दिवस खाली एम्प्टी आहे. हो. सो तुम्हाला चालेल का? तुम्ही एकटेच असणार आहात. हो. हे समोरून त्यांनी विचारलं, त्याच्यात एक वेगळी होती. नाही नाही. म्हणून मी त्यांना शंका म्हणून विचारलं की काही म्हणलं तसं काही प्रॉब्लेम नाही, पण काही जणांना आवडत नाही. बरं. म्हणजे एवढं घरगुती असून हे करून आणि सतत पाठपुरावा घेतायत आमचे. कुठेपर्यंत 2 दिवस पोहोचला कुठपर्यंत पोहोचला, नाही. कसे आहात, काय आहात. परत त्यांनी येताना स्वतः ते इथे हजर होते. सो स्वतःचे त्यांनी स्टे करायला त्यांनी आम्हाला विचारलं, मी राहू का जाऊ, ते पण आम्हाला इव्हन त्यांनी विचारलं. सो आणि अगदी जेवणाचं तर अगदी अप्रतिम. येस. आणि त्यांनी एक नवीन एक्सपिरियन्स सांगितला की जॅक्युझीचा आम्हाला जो एक्सपिरियन्स आम्हाला मिळाला तो आम्ही करून घेतला. येस सर. सगळं बाकी स्वच्छता वगैरे एकदम येस. एकदम व्यवस्थित होती. येस सर. काही नाही. येस. येस. मॅडम आपल्याला कसं वाटलं? नाही, जेवण वगैरे अगदी घरगुती याच्या पद्धतीचंच होतं. थँक्यू आणि मॅडम. बाकी म्हणजे माणसं पण खूप कोऑपरेटिव्ह होती येस. तुमची. आम्हाला कुठे कुठे जायचं होतं त्यांनी स्वतः म्हणजे हे केलं. ते बोले की माझा माणूस मी तुम्हासोबत पाठवतो, हो हो. म्हणजे तुम्हाला काही म्हणजे संध्याकाळ जरी झाली तरी काही येतेवेळी तुम्हाला हे नाही होणार. बरोबर एवढं बरोबर. याने त्यांनी माणूस वगैरे पण आम्हाला दिले. ओके ओके. त्याच्यामध्ये. येस. थँक्यू मॅडम. छान, थँक्यू. छान. येस, परत या आणि नक्की सगळ्यांनी. नक्की, थँक्यू व्हेरी मच. पुढे आमच्या यांना पण घेऊन येऊ. नक्की नक्की. आग्रहाचं आमंत्रण सगळ्यांना. या नक्की. हां, थँक्यू व्हेरी मच. गुड डे.